रविवारी सकाळी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी खेड तालुक्यात विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने अनेक भागात भेटी दिल्या। यावेळी त्यांनी कुरुळी तालुका खेड येथे भेट दिली। कुरुळीमधील ग्रामस्थांनी तळेगाव ते उरुळी कांचन रेल्वे प्रकल्पामुळे होणाऱ्या नुकसानीच्या समस्या मांडल्या। यावर जरांगे पाटलांनी स्थानिकांच्या समस्या एकूण शेतकऱ्यांच्यासाठी आंदोलनात उतरण्याची तयारी सुद्धा दाखवली आहे। रेल्वे विरोधी कृती समितीच्या वतीने मनोज जरांगे पाटील यांना निवेदन देण्यात आले। त्याचप्रमाणे जरांगे पाटील यांनी काही खासगी उद्घाटन कार्यक्रम आणि काही कार्यकर्त्यांच्या देखील भेटी घेतल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितले की मी चांगले काम करतो म्हणून माझा घातपात करण्याचा डाव काही जणांनी आखला असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले। मी संरक्षण नाकारले, माझ्यासोबत एक पोलीस तरी दिसतोय का? त्याला दम लावतो। नार्को टेस्टवाले आता कुठे गेले? त्यांनी पुढे यायला पाहिजे, टेस्ट केली पाहिजे। मला जात मोठी करायची आहे आणि जात मला उघड पाडत नाही। जर घातपात करणाऱ्या आरोपींनी जबाब दिलाय की धनंजय मुंडे यांनी सांगितले होते, जालन्याच्या एसपीने गृहमंत्र्याचे ऐकून धनंजय मुंडे यांना अटक करण्याची परवानगी का घेतली नाही? 3 आरोपी आहेत, त्यांनी मान्य केले नसते तर वेगळे होते। पुढच्या काळात याचे पडसाद खूप वाईट होणार आहेत। आरोपींची आणि आमची नार्को टेस्ट करा असेही मनोज जरांगे म्हणाले। एका कार्यकर्त्यांना मातृशोक झाला, त्याचे सांत्वन करण्यासाठी मनोज जरांगे पाटील चाकणमध्ये देखील आले होते, त्यावेळी ते बोलत होते।